आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आम्हाला भेटायला बोलवलं. आम्ही धन्यच झालो. बोला यशोधरा मॅडम, काय सेवा करू शकतो आम्ही तुमची? नाही म्हणजे तुम्हाला कशी आणि कुठे जमीन हवी तेवढं फक्त सांगा. मुंबई जवळ 100 एकर. टायटल क्लिअर असायला. आयडियली अतिक्रमण नसावं त्या जमिनीवर, पण समजा असेलच आणि आम्हाला ती जमीन आवडली तर ती जमीन रिकामी कशी करायची हे तुम्ही बघायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आय नो इट्स अ बिग डील, आम्हाला फसवण्याचा विचारही करायचा नाही. आमच्या ओळखी वरपर्यंत आहे. आय एम शुअर संजयने तुम्हाला सांगितलंच असेल. हो मॅडम, तुम्ही मला फक्त 1 मिनिट द्या. सगळी सूत्र हलवतो आणि 4-5 जागा ऑप्शन मधून काढतो. हा आलोच. संजय आम्हाला मॅडम, श्रेयसला तपासायला डॉक्टर आलेत, त्यांच्याशी काय बोलायचं आहे का तुम्हाला? तू वेडी आहेस का? मगाशीच सांगितलं आम्ही ना, आम्हाला वेळ नाहीये का? महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करतोय आम्ही. अरविंद कुठे आहे? अरविंद वॉज सपोज टू मीट द डॉक्टर. तू इथे कशाला आलीस? जा अरविंदला सांग डॉक्टरांशी बोलायला. कम ऑन गो गो. सगळ्यात महत्त्वाचं, ताबडतोब ना बँकर्स बरोबर मीटिंग लाईन अप करा. त्या आता मॅडमच्या बोलण्यावरून तरी हेच कळतंय, यांचं फक्त पैशांवरच प्रेम आहे. आता डॉक्टर घरी आलेत तरी साधं दुसऱ्या खोलीत येता येत नाही यांना. मगाशी बाबा म्हणाले ना, तेच बरोबर आहे. हॅलो, अगं काय सांगितलं आम्ही? अरविंदला सांग म्हटलं ना. गो. वय वय. मामा तुम्ही काय सांगत होता? बँकर्स बरोबर. यशोधरा मॅडम, माझ्या नजरेत एक पाडा आहे. म्हणजे सध्या तिथे गावकऱ्यांची वस्ती आहे, पण कसं आहे, एका बिल्डरसाठी काही महिन्यांपासून ती जागा खाली करायचा प्रयत्न करतोय आम्ही. पण तिकडची लोक खूपच त्रासदायक आणि चिवट आहेत. त्याच्यामुळे ती लोक ती जागा विकायला तयारच होत नाहीये. अहो, जर ती विकायला तयार नाही तर कशाला तो ऑप्शन आम्हाला सांगताय? स्किप इट. नाही तसं नाही मॅडम, कारण प्रत्येक गोष्टीला प्राइस असते आणि जी प्राइस तुम्ही त्या गावकऱ्यांना देऊ शकता ती बिल्डर देऊच शकत नाही. म्हणूनच तर म्हणतोय की ती जागा तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. ती जमीन तुमच्यासाठी परफेक्ट आहे मॅडम. हा, मुंबईच्या जवळच आहे. कुठे आहे? कुठे ही जमीन? ते नाही का, डोंगरी पाडा, इकडेच आहे ती. डोंगरी पाडा? मामा हा पाडा तर डॉक्टर, मी तुम्ही सांगितलेल्या गोळ्या सगळ्या आम्ही श्रेयसला व्यवस्थित देतोय, त्याची काळजी घेतोय. त्याचं खाणं पिणं त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते, पण तसं फारसा फरक पडत नाहीये. आपण काही वेगळे उपचार करू शकतो का? लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. पण काहीही झालं तरी श्रेयस बरा झाला पाहिजे डॉक्टर. मी खूप दिवसांपासून बघते, तो या अवस्थेत सुद्धा सगळं मॅनेज करतोय. त्याला सगळं कळतंय, खूप स्मार्टली हँडल करतोय तो सगळं. पण
किती काळ तो याच अवस्थेत राहील? त्याला त्याचं सगळं आयुष्य पडलंय अजून जगायचं. डॉक्टर, मी दिवस रात्र त्याच्या बरोबर असते. तुम्ही सांगाल ते सगळं मी करेन. फक्त श्रेयस बरा झाला पाहिजे. फाईन फाईन, आय डोंट माइंड. आय मीन पाडा असेल तर, आणि बघून घेऊ, जर ॲप्ट असेल तर तिथे जी माणसं राहतात ना त्यांना योग्य तो मोबदला देऊ. अँड ॲज यू सेड, जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांचं काय करायचं ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे, राईट? हो मॅडम, अगदी तुम्ही सांगताय ना तसंच होणार. ही जागा तुमचीच झाली, हा आपला शब्द आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो शब्द देताय ना तुम्ही आम्हाला, त्यानंतर जर आमचं काम नीट झालं नाही तर यापुढे मुंबईत तुमचं कुठलंही काम नीट होणार नाही. डॉक्टर श्रेयसची खरंच खूप काळजी वाटते हो. मला वाटलं होतं या अवधीमध्ये हे तो बरा होईल. आणि मला कल्पना आहे की श्रेयसच्या समोर तुम्हाला काही बोलता आलं नाही. नो प्रॉब्लेम, बोला. सॉरी मिस्टर सरनाईक, मगाशी मी श्रेयस समोर काही बोलू शकत नव्हतो. पण फॅक्ट ही आहे की औषधांपलीकडे श्रेयसला बरं करण्यासाठी आम्ही काही करू शकत नाही. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हा मानसिक आजार आहे. औषधं त्यासमोर काही करू शकत नाही. आराध्या त्याच्या आयुष्यातून निघून गेल्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे त्याची मानसिक अवस्था बिघडलेली आहे. कदाचित असाच मोठा धक्का त्याला या मानसिक अवस्थेतून बाहेर काढू शकतो. तेही कदाचित. आम्ही सुद्धा हातबोल आहोत. बाकी होतील तितके प्रयत्न आम्ही करतच आहोत. ही मुलगी खूप कॉन्ट्रीब्यूट करते. त्याचा पॉझिटिव्ह परिणाम काही एक्सटेंट पर्यंत आहे, पण अदरवाईज दुसरा कोणताच उपाय नाहीये. सॉरी. येतो. Do you understand? यशोधरा मॅडम, ती जमीन तुमची झालीत म्हणून समजा. हा पक्या भाईचा शब्द आहे. या. मामा, मला तुमची ही डील कळतच नाहीये. डोंगरीपाडा तर ताराचा आहे ना. आपण तो टेक ओव्हर केला तर तारा, अनेक लोक बेघर होतील. त्याने तुला काय फरक पडतोय? म्हणजे आय मीन तुला आणि तुझ्या बायकोला तर ती तारा अगदी नकोशी आहे. तेव्हा तिच्या पाड्याला किंवा तिला, तिच्या माणसांना काही झालं तर तू कशाला काळजी करतोयस? नाही मामा, माझं म्हणणं तसं नाहीये. तारा तर एक मिनिट, आमच्यासाठी महत्वाची व्यक्ती फक्त आणि फक्त श्रेयस आहे. तारा इज जस्ट अ टूल. आम्ही तिचा वापर करतोय श्रेयसला बरं करण्यासाठी. दॅट्स इट. तिचं तेच काम आहे आणि ती तेवढ्यापुरतीच इथे असणार आहे. डू यू अंडरस्टँड? एक काम कर, तू जरा बँकर्स बरोबर आमची मीटिंग लाईन अप कर. मामा, पण माझं इथं थांबणं गरजेचं आहे. आय सेड बँकर्स बरोबर मीटिंग लाईन अप कर. ओके मामा. संजय, आता यापुढे पाड्याशी रिलेटेड जी काही मीटिंग असेल त्या मीटिंगला अक्षय नसला पाहिजे. तो व्यवसाय करताना पण इमोशनली विचार करतोय. दॅट कॅन बिकम एन हर्डल. यापुढे पाड्याशी रिलेटेड जी मीटिंग असेल ती तुझ्या, माझ्यात आणि कन्सर्न पार्टीज मध्ये होईल. डू यू अंडरस्टँड? ओके.
नको काळजी करू, सगळं होईल व्यवस्थित. काय तुझी चावी? माझी चावी? तुझीच आहे ना? मामा भाई एक नंबर काम केलं तू. नाहीतर पायपीट करत जावं लागलं असतं मला पाड्यावर. अरे मी असताना मग ते आपलं काम करा 100 एकर. तुमचं काम नक्की होणार. काय सांगू तुम्हाला इंदुआजी, अजून बाप्पाच्या आगमनाची काही तयारी झालेली नाहीये. अहो आतापर्यंत एवढा गोंधळ असतो ना आमच्या घरात, पण आता तुम्ही आलायत ना म्हणून ही तरी मदत होतीये मला. यंदा बाप्पाच्या मनात आमच्याकडून सेवा घडावी असं आहे. बरोबर बोललात. अहो बाप्पाचं कसं ज्याच्याकडून सेवा हवी आणि जेवढी सेवा हवी तेवढी करूनच घेतो. अगदी खरंय. सण म्हणजे किती मजा असते ना. पाहुणे रावळे जमतात, गोडधोड करतो, प्रसाद आरत्या, खूप आनंद होतो. अगदी माझ्या मनातलं बोललात. तुमच्या पाड्यात बसतो का गणपती? हो तर बसतो ना. कोणाच्या तरी एकाच्या घरी गणपती बसतो. बर. आणि बाकीचे समजेल जशी जमेल तशी सेवा करायला येतात. आता उद्या हरतालिका आहे ना, बायकांची लगबग सुरू झाली असेल. पूर्वी की नाही पाड्यातल्या पोरी सुना माझ्याकडे हरतालिकेचं महत्व जाणून घ्यायला यायच्या. पण आजकाल ना पोरींमध्ये काही उत्साहच नाही राहिला बघा. अगदी बरोबर बोललात तुम्ही. अहो आपल्या वेळेस आपण किती कडक उपास करत होतो की नाही. तर अहो माझा तर निर्जळी असायचा उपास. तुम्हाला सांगू का, याच पुण्याईवरती मला यशोधरेच्या वडिलांसारखा नवरा मिळाला. खरंच तुम्ही नशीबवान आहात. मी बी लई कडक उपास करायची, पण माझ्या नशिबात काही चांगला नवरा नाही. पण ती पुण्याई कुठेतरी कामाला येते बघा. तारासारखी नात मिळाली मला. लई माझ्यावर जीव टाकते, लई माझी काळजी करते. आजी आपलं कौतुक करतेस होय? कौतुक नाही ग, मुलीनं हा हरतालिकेचा उपवास मुद्दाम करतात, चांगला नवरा मिळावा म्हणून. काय ग तारा, तू करणार की नाही उपवास? नाही आजी, आपल्याला कुठं जमते उपवास बिपवास करायला. राहू दे. थांबता रे. काय झालं? आपल्याला नाही जमायचं म्हणजे? अगं मागच्या वर्षी तर केला होतास ना. अगं पार्वतीला जसा शंकरासारखा भोळा आणि प्रेमळ नवरा मिळाला ना, तसा नवरा हवा असेल तर कडक उपास करायला लागतो. पुण्याचं असतं बाई. आणि उपास केल्यानं मनाची ताकद वाढते. त्या दिवशी आपण भुकेला जिंकतो ना, आणि तीच ताकद पुढे आपल्याला आयुष्यात संकटाला तोंड द्यायला उपयोगी पडते. म्हणून उपास करायचा असतो. माहिती आहे. तू काय अशी सोडणार आहेस होय आपल्याला? करतो की आपण उपवास. पण आजी आपल्याला सांग, जर मनासारखा नवरा मिळवायचा असेल तर काय करावं लागतं ग? अगं हे बघ, 1108 वेळा जप करायचा आणि दिवसभर कडक उपास करायचा. 1108 वेळा? हो. बरं ठीक आहे. पण मग आता उपवास कधी सोडायचा ग? अगं खरं तर रात्री 12 वाजता सोडायचा उपास. पण दुसऱ्या दिवशी बाप्पा येणार असतात की नाही, मग त्यांची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर त्यांच्या पायावर फुलं व्हायची आणि मग सोडायचा उपास. हे बघ, नियम नाही, भक्ती महत्वाची. ठीक आहे, करू आपण उपवास करू.
बिफोर आय फॉरगेट, अरविंद, अक्षय, फायनान्शियल प्रोजेक्शन्स लॉक केले का तुम्ही दोघांनी? यशोधरा, सगळ्या डिटेल्स तुला ईमेल केलेत मी, एकदा बघून घे तू. मेल केलाय? ओ या. संजय, त्या ह्याचा काय त्याचं नाव, प्रकाश, त्याचा फोन आला का? व्हॉट्स द नेक्स्ट अपडेट? अजून अपडेट आली नाही त्याची. तू फॉलोअप करतोयस की नाही? हो करतोय ताई. नाही, त्याला जमणार नसेल तर वी शुड स्पीक टू समवन एल्स. हो ताई, मी फॉलोअप घेतो ताई. तू प्लीज एक मिनिट. हॅलो, या या या, जस्ट अ मिनिट. नाश्ता नाही, महत्वाचा फोन आहे. भूक लागली आहे, भूक लागली आहे, भूक लागली आहे. आराध्या, भूक लागली आहे. बघ, ए तू हा व्हाईट ड्रेस का घातलाय? काय आज? अरे ते आज 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 हरतालिकेचा उपास आहे ना. शंकराला सफेद कपडे खूप आवडतात, म्हणून आराध्याने आज पांढरे कपडे घातलेत. आराध्याने आज हरतालिकेचा उपास धरलाय. आराध्या, तुझा पूजा मान आणि जप करायला बस. हा, जा. हो आजी. तू बस, चल तुला मी नाश्ता देते. बस. हे घे. हा उपास किती दिवसांचा आहे? अरे उपास एकच दिवसाचा असतो, पण पूजा आणि जप ते करताना विघ्न आलं नाही पाहिजे आणि मध्ये खंड बी नाही पडला पाहिजे. जप आणि पूजा व्यवस्थित झाली ना तरच पुण्य लागतं. या मग ना मी आराध्याला बिलकुल त्रास देणार नाही, प्रॉमिस. पण मी एक काम करतो, ती जिथे आहे तिथे मी पण जाऊन बसतो. म्हणजे तिला जर काही लागलं ना तर मी तिची मदत करीन, पण तिला डिस्टर्ब करणार नाही. शहाणं माझं बाळ ते. चालेल, बाय बाय. हळू 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 हळू. श्रावणी, तू नाही उपास धरला? नाही आजी, म्हणजे मी कशाला करू ना, माझं स्वप्न तर पूर्ण झालंय. मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळालाय. अगं श्रावणी, हा उपास काय फक्त कुमारिका नाही धरत. सौभाग्याच्या रक्षणासाठी लग्न झालेल्या बायका सुद्धा करतात. तू करायला हवा होतास. सॉरी आजी, म्हणजे माझ्या खरंच लक्षात नाही आलं, पण मी नेक्स्ट टाइम नक्की लक्षात ठेवेन. आय एम सॉरी. ठीक आहे. पण इंदू आजी, काही म्हणा, तुमची तारा न अगदी गुणी मुलगी आहे. अहो, पण सांगितल्याबरोबर तिने उपास धरला बघा. तिचं सगळं चांगलं होईल. तिच्या मनात असेल ना तोच नवरा मिळेल तिला. बघा, मीच एकटी नाश्ता करत बसले. हो, तुम्ही करा ना नाश्ता. नाही नाही, माझा चहा झालाय. मी बाजारात जाऊन येते पटदिशी. हा, बर, या. साधा उपास तर केलाय, त्यात एवढं काय कौतुक?
की तारा आहे ना हळूहळू सगळ्यांना आपलंसं करून घेते आणि हे सगळं फक्त आणि फक्त श्रेयस भाऊजींसाठी चालू आहे माहितीये मला. पण ठीक आहे, मी पण नावाची श्रावणी नाही.